निवेदन देण्याचं कारण काय आणि तुमची मागणी काय? आम्ही मोजे टाकरवन तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असून अनुसूचित जाती मधील आहोत। आम्ही गेली 50 ते 60 वर्ष गायरान जमीन ही ओळखी करून खात आहोत। याचे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत पंचनामा करण्यासाठी, विशेष म्हणजे एकीला नोंद लावण्यासाठी आम्ही वेळोवेळी यांना अर्ज दिलेले आहेत, परंतु प्रशासनाने याचे पंचनामे केले नाहीत किंवा एकीला नोंद पण घेतलेली नाहीये। जवळपास 1970 पासून गायरान जमीन ही ओळखी करून आम्ही त्याच्यावरती उपजीविका भागवत आहोत। जवळपास टाकरवन शिवारामधील 30 ते 35 कुटुंबे असे आहेत ते पूर्णतः गायरान जमिनीवरती अवलंबून आहेत। गायरान जमिनीमध्ये घर आहेत आणि त्या गायरान जमिनीमध्ये पिकं घेऊन गायरान जमिनीवरती पूर्ण कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत। परंतु काल त्याच गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी काही तिथं प्रायव्हेट कंपनीचे काही अधिकारी आले, प्रायव्हेट कंपनीचे लोक आले आणि आमच्या गायरान जमिनीमध्ये जे सध्याला पिकं उभी आहेत, बाजरी आहे, ज्वारी आहे, सध्याला कापूस पण आहे, ह्या गायरान जमिनीवरती ते जमीन मोजू लागले आणि आम्हाला म्हणू लागले की तुम्ही जमिनीमधून जमिनी खाली करा, ह्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला करायचे आहेत। तर माझं शासनाला असं म्हणणं आहे, शासन हे अनुसूचित जातीमधील महार मांग या समाजामधील महारवतनाच्या जमिनी शासन हे घेत आहे, तसेच गोरगरिबांच्या जमिनी जे की अनुसूचित जातीमधील एससी मधील मातंग, महार, बौद्ध ही जे लोक जे आहेत हे भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे ह्या लोकांना जगण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही आणि ह्या पूर्ण जमिनीवरती अवलंबून आहेत। तरी शासनाने ही जी गोरगरीब लोकांच्या हातामध्ये जी जमीन आहे त्याच्यावरती लोक पोटाची खळगी भागवतात, तर ह्या जमिनी काढून घेऊ नये एवढं शासनाने करावं। आणि प्रायव्हेट कंपन्यांनी जे काही केलेलं आहे, प्रायव्हेट कंपनी ही गोरगरिबांचं जमीन घेऊन त्यांचे मोठमोठे प्रकल्प राबवत आहेत, तर हे शासनाने त्वरित थांबवावे असे शासनाला आमचे निवेदन आहे, विनंती आहे। नसता आम्ही पूर्णपणे मोठं आंदोलन करू, उपोषण करू, धरणे आंदोलन करू। हे सर्व गायरानधारक जमीन आहेत, जवळपास वय वर्ष 60-70 वर्ष वय होत आलेलं आहे यांचं। एकूण 35 कुटुंब आहेत टाकरवन मधील। 1970 पासून वळती करत आहोत। तुम्हाला कधी माहिती झालं की आता काल जमिनीमध्ये कापूस काल दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमिनीमध्ये मशागत करत असताना, कापूस शिजत असताना, काढणी करत असताना भरपूर आम्ही सगळे भूमीन लोक जमिनीमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथं अनेक गाड्या आल्या, तेव्हा आम्हाला कळालं की हे काय करतायत म्हणून। तेव्हा कळालं की सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे। त्यांना आम्ही विरोध केला, त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, म्हणले आम्ही तुमच्यावर पोलीस आणू, फौजफाटा आणू, तुम्हाला गाड्यात टाकू, तुमच्यावर केसेस करू, सरकारी कामाला अडथळा आणला म्हणून 353 तुमच्यावर करू, असं त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या। गट नंबर काय? टाकरवन शिवारातील गट नंबर 274 मधील ही घटना आहे। सर, कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या उभारत असताना त्याला प्रशासनाची आणि स्थानिक सरपंच, ग्रामसेवक त्याची ग्रामपंचायत तुमच्या बाजूने का त्यांना? मी ते प्रायव्हेट कंपन्याचे लोक आल्यानंतर आमचे माननीय सरपंच सुनील बालासाहेब तौर यांना मी फोन केला, त्यांना मी म्हणालो नाना हे गायरान जमिनीमध्ये लोक आलेले आहेत, हे कशासाठी आले आहेत? तर मला त्यांनी सांगितलं मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। तर त्यांना म्हणलं आपण काय हरकत काय दिलेला आहे का, ठराव काय दिलेला आहे का? तर मला माननीय सरपंच सुनील बालासाहेब तौर हे म्हणाले आहेत की आपण त्याला नाही हरकत दिलेला नाही, ना ठराव दिलेला नाही। तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी प्रताप सिंह नाईक यांना मी फोन केला, म्हणलं आपण काही ठराव किंवा हरकत काय दिलेला आहे का संबंधित कंपनीला किंवा प्रशासनाला? ते म्हणले मी अजिबात तसं काही केलेलं नाही। आता संबंधित जे सरपंच आहे किंवा ग्रामसेवक आहे त्यांना तुम्ही आता विचारलं ते तुम्हाला नाही म्हणलं, बरोबर? तर तसं काही तुमच्याकडे पुरावा आहे का त्यांनी नाही म्हटलेला? हो, त्यांची रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे, त्यांच्यावर संभाषण झालेलं आहे फोन मध्ये, त्याच्यावर ते म्हणाले आहेत की नाही म्हणून। मागणी काय शेवटची? आमची मागणी अशी आहे की जी गायरान जमीन जी आमची आहे, आमच्या हक्काची आहे गायरान जमीन, ज्याच्यावर आम्ही भूमिहीन आहोत, अनुसूचित जातीमधील आम्ही लोक आहोत, आम्ही गेली 50-60 वर्षापासून वळती करून खात आहोत, तर ती आमच्या नावावर करून देण्यात यावी ही आमची मागणी आहे। याच्यात काय राजकीय वरदस्त आहे की जेणेकरून त्या प्रोजेक्ट मधून टक्केवारी खाण्याचा? 100% राजकीय वरदस्त खूप मोठ्या प्रमाणात आहे, याला प्रशासन बळी गेलेला आहे। प्रशासनामधील काही अधिकारी लोक ह्या प्रायव्हेट कंपन्यांमधील लोकांकडून काही पैसे देवाणघेवाण करून आणि त्यांना जमिनी मिळवून देत आहेत।
खूप मोठा संबंध आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि राजकीय लोकांचा. काय मागणी कराल पालकमंत्र्याकडे? माझी पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना अशी विनंती आहे की दादा, ही आमची गायरान जमीन आहे, ही आमच्या नावावर करून द्या. ही 1989 मध्ये आमच्याच गावामधील अनेक लोकांच्या नावावरती झालेलं आहे, परंतु या लोकांमधील काही अडाणी लोक होते, यांनी पाठपुरावा केला नाही, म्हणून यांच्या नावावर झालेलं नाही, यांनी प्रस्ताव दाखल केले नाही त्यावेळेस, म्हणून यांच्या नावावर झालेलं नाही. तर आपण त्वरित ती नावावर करून देण्यात यावी.